सांगा. काय करतो मुलगा? मुलगा पौरोहित्य करतो. पौरोहित्य. हां, म्हणजे भट पण करतो. होय होय. बरं. आणि कुठे राहता तुम्ही? त्रिंबक मालवण. मालवणला. ओके ओके. हं. बरं. आणि मालवण पासून आचऱ्यापासून 4 किलोमीटर. हां 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 हां. नाव हा वगैरे सांगू नका मुलाचं. बरं. आता हा. हे शिक्षण काय झालं आहे त्याचं? B.Com झालंय. बी कॉम. आणि पौरोहित्य करतो ते इन्कम किती आहे? ते आहे 20,000 रुपये महिन्याला. महिन्याला 20,000 कन्फर्म मिळतात. बाकी सगळं असं जमीन वगैरे सगळं आहे, बाकी झाडं वगैरे. हां 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 हां. ती घरी आहे हा. म्हणजे वेंगुर्ल्याला आहे ती. वेंगुर्ल्याला नाही, त्रिंबकला मालवणला. तुम मी तुम बहीण त्याची, हां मला हां मोठं केलेली आहे. हां तुम्हाला वेंगुर्ल्याला दिली. ओके ओके. हां. बरं. मग त्र्यंबकला त्याची जमीन पण आहे. जमीन आहे आमच्या. बरं बरं. हां हां हां. बरं. ठीक आहे. आणि त्याचं काय पहिलं लग्न वगैरे झालं होतं? हां. पहिलं नाही, हे एकटाच आहे. हे पहिलंच आहे ना? हां हां. म्हणजे लग्न झालं नाही आहे. बरं. नाही नाही. आणि 1900 किती मधला असेल हा? 84. 84 मधला आहे. बरं. हो. ठीक आहे. आणि तुम्हाला मुलगी कशी पाहिजे? मुलगी म्हणजे गरीब कुटुंबातली असली तरी चालेल, पण जरा शिकलेली पण हवी. हां. शिकलेली म्हणजे तरी किती शिक्षण? 10वी 12वी पण चालेल ओके आम्हाला. ओके. हां हां हां. बरोबर. हा. तेवढं तर सर्रास असतंच ना सगळ्यांचं आता. असतं, कारण कसं समजा जर पुढे काय करायचं झालं तर तेवढं तरी हे हवं ना. हां. खरं आहे खरं आहे. होय. हा. खरं आहे. कारण उत्तमच म्हणजे आता सध्या कमी शिकलेला पण शिकलेल्याच मिळतात मुली, पण हो. त्यातून कोणतरी असे असतं एखाद्याची परिस्थिती नसते आणि म्हणजे शिक्षण होत नाही असं होतं ना. बरोबर 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 बरोबर. हा. ठीक ठीक आहे. चालेल. आणि जर कोणी जमवलं समजा तुमचं लग्न, तर ते किती रुपये देणार तुम्ही त्यांना बक्षीस? कोणाला? जी कोण व्यक्ती तुमचं लग्न जमवेल ना, त्यांना बक्षीस किती देणार तुम्ही नंतर? लग्न झाल्यानंतर द्यायचं आहे ते. लग्न जोडल्यानंतर. त्या तुम्ही हे टाकला का ना मेसेज तो? नाही, मी माझं नाही सांगत आहे. मी समजा कोणी जमवलं ना, तर तुम्हाला किती हा. किती देणार ते? म्हणजे तुम्ही किती देणार त्यांना? काय देऊ त्यांना 5,000 रुपये. 5,000 देणार. ओके. हां. हो. ठीक आहे ठीक आहे. आणि तुम्ही कुठले शाखा, म्हणजे तुमची ब्राह्मण कुठले? हिंदू कोकणात का ब्राह्मण? कोकणस्थ ब्राह्मण. हां हां. आणि हो. तुम्हाला कुठले कुठले चालतात? कोकणात म्हणजे त्याच्यात कराडे पण येतात, हां. देशस्थ येतात. हो हो. बरोबर. ब्राह्मणच बघा. आणि व्हेज व्हेज पाहिजे? हो हो. बरं. हां. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. सांगतो तुम्हाला. हं? हो हो. मित्रांनो, लग्न खूप मुश्किल झालं आहे, मला कळतं. म्हणून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवतो आहे. तुम्हीसुद्धा मला मदत करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा. या मुलाचं झालं लग्न तुमच्याकडून, तर तुम्हाला ते बक्षीस देणार आहेत. 5,000 बक्षीस तुम्हाला रोख देणार, ते बोलले आहेत. देणार. शेवटी कसं, आता हे बरेच मला पण दिलेले आहेत लोकांनी. पण विषय कसा आहे की काय होतं की आता जमणंच मुश्किल झालं आहे ना. आपण योग्य स्थळापर्यंत पोहोचत नाही. तर मग हे एक माध्यम आहे आणि या माध्यमातून मी सगळ्यांनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. कृपया या मुलाला म्हणजे व्यवस्थित जोडीदार, म्हणजे जी साथी तिला त्यांना मिळू देत. आणि तुम्ही जर मदत केला तर तुमचं जे काय मानधन आहे ते स्वतः ते देतील तुम्हाला. आणि आपलं जुळलं नाही तर निदान दुसऱ्याला मदत केलात म्हणजे काय, आपलं कमी होत नाही मदत केल्याने. मदत केल्याने तुमची मैत्री वाढते आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला एक पुण्यकर्म पण मिळतं. त्यामुळे नक्कीच मदत करा. कृपया शेअर करा जास्तीत जास्त. हां. त्यांचा हा नंबर देतो आहे. त्या नंबरावरती तुम्ही काय करा, त्यांना मेसेज करा किंवा त्यांना कॉल करा डायरेक्ट. हां. त्यांना ब्राह्मण शाखेमधलं कुठलं पण चालेल. ठीक आहे. धन्यवाद.